नमस्कार. आज आपण आलेलो आहे उमेश भाऊ ढोले यांच्या शेतामध्ये. उमेश भाऊ यांचं राहणं आहे मसला पेनला आहे आणि त्यांचं शेत हे श्री बलखंडेश्वर शिवार कवठा येथे आहे की ज्या नावाने आपलं दुकान मागील 11 वर्षापासून शेतकऱ्यांना सेवा देत आलेलं आहे. त्याच श्री बलखंडेश्वराच्या कृपेने आज आपण इथपर्यंतचा प्रवास गाठलेला आहे. आज आपण उमेश भाऊ ढोले यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. उमेश भाऊ ढोले यांनी 5 एकरामध्ये हळदीची लागवड केली होती. तर आपण उमेश भाऊच्या तोंडातूनच ऐकूया की उमेश भाऊंना 5 एकरामध्ये किती उत्पादन झालं आहे. उमेश भाऊ, तुमचं जे हळदीचं क्षेत्र होतं ते किती होतं? 5 एकर कमी आहे. 7-7.5 ट्रॉलीची कांडी निघलेली आपली 2.5 टन गट्टू. बरं, क्षेत्र किती टोटल? 5 एकर थोडं कमी, पण 5 एकर धरून चला. हां. आणि हळद किती टाले झाली? 7.5 कांडी निघलेली. 7.5 टाली कांडी आणि गट्टू 2.5 टन. 2.5 टाली गट्टू. तर धन्यवाद उमेश भाऊ. उमेश भाऊ यांना नदी काठचं क्षेत्र असून क्षेत्र पण चिबडीच आहे, त्याच्यात पाणीच असून राहते पूर्ण बरसात. आज आमचे संजीव भाऊ हरिंकर यांचं बलखंडेश्वर कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरून उत्पन्न चांगलं भेटलेलं आहे. तर याच्यामध्ये तर त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे औषधीचे प्रोडक्ट्स जे आहेत त्यांचे त्यांचं ब्रँड आहेत कंपनीचे ते चांगले आहेत. त्यांचे जे कंपनीचे ब्रँड आहेत त्यांची जी औषधी आहे ही चांगल्या क्वालिटीची. धन्यवाद उमेश भाऊ. उमेश भाऊ यांनी 5 एकरापेक्षाही कमी क्षेत्रामध्ये ती नदीच्या काठी की जिथे पाणी नेहमी साचलेलं असते तिथं त्यांनी अवघ्या 5 एकरापेक्षाही कमी क्षेत्रामध्ये 7.5 टाली कांडी व 2.5 टाली गट्टू अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं आहे व आपल्यावर भरोसा करून आपल्याला त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तर खूप खूप धन्यवाद उमेश भाऊ. काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं.